जैन हिल्स येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाला राज्यभरातून शेतकरी भेट देत असून शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाची हायटेक माहिती दिली जात आहे. हा कृषी महोत्सव 14 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवावे या उद्देशातून हा कृषी महोत्सव भरवण्यात येत असतो. पारंपरिक बियाणे वापरून शेती करत असताना पिकांवर रोग येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आता जैन कंपनीतर्फे शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर रोप पुरवली जातात. ही रोपं पूर्णपणे लॅबमध्ये रोगमुक्त निर्माण केली जातात व शेतकऱ्यांना दिली जातात. यामध्ये पिकांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी अधिक फायदा मिळवू शकतो. जैन हायटेक प्लॅन्टचे सेल्स अँड मार्केटिंगचे किशोर रवाळे याबाबत आपल्याला अधिक माहिती देत आहेत. नमस्कार. माझं नाव किशोर रवाळे आहे. मी जैन इरिगेशनमध्ये मागील 20 वर्षापासून काम करतो आहे. मागील 2 वर्षापासून जैन हायटेक प्लांट फॅक्टरीचं सेल्स अँड मार्केटिंग HOमधून कोऑर्डिनेट करतो आहे. जैन हायटेक प्लांट फॅक्टरी जी संकल्पना आहे ही ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं असेल तर सर्वीकडे रोपवाटिका असतात. रोपवाटिका म्हणजे जिथे आपण बियांपासून रोप निर्माण करतो किंवा कलमं निर्माण करतो आणि त्यामध्ये सर्व मनुष्यबळाचा वापर करतो. जेव्हा आपण रोपवाटिकेत कलमं निर्माण करतो तिथे काही हजार किंवा काही लाख रोपच दररोज आपण निर्माण करू शकतो, काही हजारच कदाचित. परंतु जैन हायटेक प्लांट फॅक्टरी ही जी संकल्पना आहे ही क्लीन प्लांट प्रोडक्शन या प्रणालीवर काम करतं, जिथे आपण रोगमुक्त आपण सीडलिंग्स देतो, आपण रोपं देतो. आणि हायटेक प्लांट फॅक्टरी ज्याला आपण म्हणतो, जिथे जसं इंडस्ट्रीसारखं काम होतं. इंडस्ट्रीसारखं काम म्हणजे इंडस्ट्रीसारखी प्रणाली जी फॅक्टरी फ्लोअरला जी प्रणाली वापरली जाते, जे काही सिस्टम्स मानकं वापरले जातात तेसुद्धा आपण जैन हायटेक प्लांट फॅक्टरीमध्ये मानकं आपण वापरतो. काही मशीन्सचेसुद्धा काम होतं आणि जवळजवळ दर दिवसाला इथे आपण 10 लाख रोपं तयार करतो. म्हणून याला जैन हायटेक प्लांट फॅक्टरी म्हणतो. दरवर्षी आपण जवळजवळ 15 कोटी रोपं निर्माण करतो आणि मागील 20 वर्षामध्ये 100 कोटीच्या पेक्षासुद्धा जास्त आपण रोपं निर्माण केलेले आहेत. हा जो रोप निर्माण करण्याचा जो परिसर आहे हा जवळजवळ 1,30,000 स्क्वेअर फूटच्या क्षेत्रावर पसरलेला आहे. त्याचबरोबर 300 एकरच्या वर इथे हार्डनिंग सेंटर्स आहेत. याला सर्व जे मानांकन जे असतात, ज्याला आपण म्हणजे जैविक मानांकन म्हणा किंवा NABL ॲक्रेडिटेड लॅबमध्ये टेस्टिंग करणं म्हणा, ते सर्व याला आहेत. NHBचं मानांकन 3 स्टार मानांकन आहे. त्याचबरोबर जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे मानांकन पाहिजे असतं ते सुद्धा मानांकन आहे. सर्व मानांकन आहेत. आणि जे आपण फॅक्टरी फ्लोअर जे काम चालतं, जे काही तिथे सिस्टम असतं, ती सिस्टम राबवून आपण इथे सर्व रोपं निर्माण करतो. तर या जैन प्लांट फॅक्टरीमध्ये 4 विभाग आहेत. प्रामुख्याने 4 प्रकारे आपण हे रोपं तयार करू शकतो आणि बियाणंसुद्धा तयार करू शकतो. त्यामध्ये पहिला जो विभाग आहे जो प्रामुख्यानं त्याला टिश्यू कल्चर विभाग म्हणतात. टिश्यू कल्चर हा सर्वात फेमस आणि सर्वात प्रसिद्ध विभाग आहे. त्यामध्ये आपण केळीचे रोपं बनवतो. केळीमध्ये आपण ग्रँड9 बनवतो, आपण इलाकी नावाची साऊथ इंडियन व्हेरायटी बनवतो, रेड बनाना बनवतो, त्यानंतर नेंद्रन बनवतो, त्यानंतर आपण पुवण जी व्हेरायटी आहे, बंथल व्हेरायटी आहे, अशा 6 व्हेरायटी आपण बनवतो. सर्वात जास्त जी चालते ती ग्रँड9 आहे. आणि त्याचबरोबर साऊथ इंडियन व्हेरायटीसुद्धा सर्वीकडे आता प्रसिद्ध होत आहे. इलाकी असो, पुवण असो किंवा रेड बनाना असो, सर्वीकडे शेतकऱ्यांकडनं मागणीसुद्धा या व्हेरायटीची वाढते आहे. आणि सेकंड जे क्रॉप आहे, दुसरं जे क्रॉप आहे ते आहे डाळिंब. डाळिंबाचं सुद्धा आपण टिश्यू कल्चर करतो. त्यामध्ये भगवा, सुपर भगवा आहे, मृदुला आणि आराक्ता या व्हेरायटीज आपण बनवतो. स्ट्रॉबेरीमध्ये आपण स्वीट चार्ली आणि कामारोजा या 2 व्हेरायटीज बनवतो. त्याचबरोबर आता नवीन जे आहेत क्रॉप आपल्याकडे, कॉफी आपण आता टिश्यू कल्चरनी बनवायला लागलो आहेत, काळी मिरी बनवायला लागलो आहेत, हळद आणि अद्रकसुद्धा जे आतापर्यंत रायझोम्सनी किंवा त्या बियाणांनी बनत होतं ते आता टिश्यू कल्चरच्या रोपांनीसुद्धा बनायला लागलेलं आहे. अशा प्रकारे हे मेजर क्रॉप्स आपण टिश्यू कल्चरच्या टिश्यू पद्धतीने तयार करतो. त्याचबरोबर दुसरा जो विभाग आहे तो ग्राफ्टलिंग विभाग आहे. ग्राफ्टलिंग म्हणजे ग्राफ्ट सायन मटेरियल असतं, रूटस्टॉक जो असतो तो आणि सायन जी व्हेरायटी असते ती दोघांचं एक कॉम्बिनेशन करून नवीन आणि अद्ययावत पद्धतीने, जसं ॲपिकल रूट असेल अशा पद्धतीने शूट ग्राफ्टिंग असेल, या पद्धतीनं आपण हे ग्राफ्ट्स बनवतो. ग्राफ्टिंगमध्ये ब्राझिलियन व्हेरायटीज आहे. जैन स्वीट ऑरेंजच्या 5 व्हेरायटीज आहे. जैन स्वीट ऑरेंज 1, जैन स्वीट ऑरेंज 2, 3 आणि 4 आणि 5 या 5ही व्हेरायटी म्हणजे अर्ली सीझन असतात, मिड सीझन असतात आणि लेट सीझन असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना कुठेतरी भाव मिळाला पाहिजे इन द सेन्स शेतकऱ्यांचा लॉस होत नाही. सुरुवातीला भाव असतो, मध्ये भाव नसतो, पण लेट भाव असतो. म्हणून या एक्सटेंडेड सीझन असणाऱ्या हार्वेस्टिंग सीझन असणाऱ्या व्हेरायटीज आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांनी 3 व्हेरायटी तरी कमीत कमी कॉम्बिनेशन लावावं, म्हणजे लवकर येणारी व्हेरायटी असो, मध्ये येणारी व्हेरायटी असो आणि नंतर येणारी व्हेरायटी असो, जेणेकरून जे हार्वेस्टिंग आहे, काढणी जी आहे, ही जवळजवळ 3 ते 4 महिने चालत राहील आणि शेतकऱ्याला तो पैसा मार्केट रेट जो आहे तो मिळत राहील.
ब्राझिलियन व्हेरायटीनंतर आंब्याच्या व्हेरायटीज आहेत, ज्यामध्ये केसर आहे, रत्ना आहे, तोतापुरी आहे, हापूस आहे, सोनपरी आहे, त्यानंतर मलिका आहे, आम्रपाली आहे. अशा विविध व्हेरायटीज ज्या आपल्या भागामध्ये चांगल्या तऱ्हेने होऊ शकतं, शेतकऱ्यांचा ज्याला चांगला प्रतिसाद मिळतो, त्या व्हेरायटीज आपल्याकडे इथं आपण बनवतो. त्याचबरोबर पेरू आहे, L49 म्हणून जी व्हेरायटी आहे, अगदी सुंदर व्हेरायटी, चांगलं प्रोडक्शन येणारी व्हेरायटी आपण इथे बनवतो. त्याचबरोबर ग्राफ्टलिंगमध्ये बऱ्याचशा दुसऱ्यासुद्धा क्रॉप्स आपण बनवतो, पण ते मेजर क्रॉप्स आहेत. त्यानंतर सीडलिंग विभाग आहे. सीडलिंगमध्ये केळीला जे क्रॉप रोटेशन म्हणून जे सर्वात बेस्ट सूट होऊ शकतं असं पपया आहे. पपयामध्ये आपण एक तायवान 786 नावाची जी रेड लेडी व्हेरायटी आहे, तीच एक व्हेरायटी बनवतो. नामांकित कंपनीचं आपण बियाणं घेतो आणि अगदी रोगमुक्त असे रोपं आपण शेतकऱ्यांना देतो. जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडची जैन हायटेक प्लांट फॅक्टरी ही जी आहे, ही जगामध्ये सर्वात मोठी प्लांट फॅक्टरी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. आणि तिथे जे सीडलिंग बनतं हे अगदी अद्ययावत पद्धतीनं, शास्त्रोक्त पद्धतीनं बनतं. अगदी रूट जो मीडिया जो असतो तो सॉइललेस मीडिया असतो, म्हणजे मातीविरहित मीडिया असतो, ज्यामुळे तिथं रोगांचं जे आहे त्यामध्ये काहीही रोग येणार नाही जोपर्यंत ते नर्सरीमध्ये आहे. आणि रोगमुक्त असेच आपण रोपं, हार्डनिंग केलेले रोपं आपण शेतकऱ्यांना देतो. तेच रोपं जर ड्रीप आणि जैन हायटेक प्लांट फॅक्टरीचं कुठलंही सीडलिंग, फॉर एक्झाम्पल जर पपया सीडलिंग असेल, ते जर वापरलं तर तुम्हाला बंपर यील्ड येऊ शकतं. सर्व पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस जर तंतोतंत आणि प्रिसिजन ॲग्रिकल्चर ज्याला आपण म्हणतो ते जर फॉलो केलं तर बंपर यील्ड घेणारे सुद्धा शेतकरी आहेत. पपयाचं मी यासाठी सांगतो की पपया हे आता एक रायझिंग क्रॉप आहे, ज्याला आपण म्हणतो की एक उगवतं क्रॉप आहे, सर्वात फेमस क्रॉप होत आहे. सर्वीकडे वर्षभर पपया खाल्ला जात आहे प्रत्येक ठिकाणी, आणि पपयाची लागवडसुद्धा वाढत आहे. तर पपयासारखं सुंदर एक क्रॉप मला तरी वाटतं केळीच्या क्रॉप रोटेशनसाठी अगदी बेस्ट सुटेबल आहे. शेतकऱ्यांनी, असे बरेचसे शेतकरी आहेत ज्यांनी 45 ते 50 मेट्रिक टन किंवा त्यापेक्षासुद्धा जास्त पर एकर असं उत्पादन घेतलेलं आहे आणि चांगला यामध्ये इन्कम शेतकऱ्यांना मिळालेला आहे. सीडलिंगमध्ये आपण मिरचीचे रोपं बनवतो. मिरचीचे रोपंसुद्धा ज्या व्हेरायटी तुमच्याकडे लागत असतील त्या व्हेरायटीचं बियाणं आपण नामांकित कंपनीतून घेतो. आणि जेव्हा बुकिंग होतं ते बुकिंग आमच्याकडे जरा 50 ते 60 दिवस आधी बुकिंग करणं आवश्यक असतं. कारण काय होतं की बियाणं चांगल्या कंपनीकडूनच आपण घेतो, ती लागवड करतो, ती जी सर्व देखरेख करायची असते, जी काही पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस नर्सरी सीडलिंग ग्रो करायसाठी सुद्धा लागतात, ते आपण सर्व इम्प्लिमेंट करतो. आणि त्याला जवळजवळ एक रोप बनायला 35-40 दिवस लागतं, पण एक 10-15 दिवस आपल्याला सीड वगैरे प्रोक्युअर करायला लागतं. आणि म्हणून आपण 50 ते 60 दिवस ऑर्डर घ्यायसाठी लोकांना सांगतो की 50 ते 60 दिवस आधी तुम्ही ऑर्डर आमच्याकडे बुक करा, आम्ही तुम्हाला क्वालिटी रोप देऊ. त्याचबरोबर टरबूजचं सुद्धा रोप आपण देतो, खरबूजचं सुद्धा रोप देतो. जी व्हेरायटी तुमच्या क्षेत्रात लागत असेल त्या व्हेरायटीचं बियाणं आपण घेऊन ते बनवून देऊ शकतो. नंतरचा जो चौथा जो सेक्शन आहे तो बियाण्याचा सेक्शन आहे. बियाण्यामध्ये आम्ही आता एअर आलू म्हणून आमचा बटाटा सीड्सचा, बटाट्याचा बियाण्याचा ब्रँड आहे. एअर आलू हा ब्रँड UPमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, पंजाबमध्ये, हरियाणामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये, झारखंडमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये, ओरिसामध्ये सर्वीकडे अगदी प्रसिद्ध ब्रँड आहे. आणि शेतकऱ्यांनी त्याला म्हणजे अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. जेवढं सीड जेवढं बियाणं पोटॅटोचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग थ्रू आम्ही बनवतो, करार शेतीच्या अंतर्गत सीडचं पोटॅटोचं, बटाट्याचं बियाणं बनवतो, ते बियाणं प्रत्येक स्टेटमध्ये अगदी सर्वच्या सर्व विकल्या जात आहे आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळतं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक कानाकोपऱ्यातून जिथे जिथे बटाटा लागतो आहे तिथे तिथे बटाट्याच्या बियाण्याची मागणी निर्माण होत आहे. महाराष्ट्र हा काही तसा म्हणजे प्रसिद्ध असं पोटॅटोशी प्रसिद्ध असणारा एरिया नाही आहे, परंतु इथेसुद्धा लागवड वाढत आहे आणि शेतकऱ्यांकडनं त्याची मागणी वाढते आहे. दुसरा जो बियाणं आहे ते आहे आपलं कांद्याचं बियाणं आहे. कांद्यामध्ये करार शेतीच्या अंतर्गत आम्ही 2 बियाणे देतोच आहे, JSL 5 आणि JV 12 नावाचे, खरीप आणि रबीमधलं. तर दुसरं एक कमर्शियल झालेलं एक बियाणं आहे भीमा सुपर म्हणून. लाल कांद्याचं बियाणं आपण यावर्षीपासून सुरुवात केलेली आहे. त्यालासुद्धा शेतकऱ्यांची अशी बरीचशी मागणी आहे आणि ते सुद्धा बियाणं अगदी म्हणजे नाशिक विभाग म्हणा, पुणे विभाग म्हणा, सोलापूर विभाग म्हणा, या सर्व पहिल्याच वर्षी शेतकऱ्यांनी त्याच्या सर्व मागणी त्यांनी ठेवायला आता सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर आपण अद्रक सुद्धा देतो. आलं जे आहे
माईम व्हरायटी आपण आल्याची विकतो आहे, त्याचं सीडलिंग करून सुद्धा विकतो आहे, रोप करून. मागच्या वर्षी पहिल्यांदा सुरुवात केली आणि त्याला लोकांनी चांगलं पसंत केलेलं आहे. त्याचबरोबर हळदीचं रायझोमसुद्धा देतो आहे, हळदीचं जे बेणं असते ते देतो. त्याचबरोबर त्याचं सीडलिंगसुद्धा बनवून देतो. हळदीमध्ये आपल्याकडे 2 व्हरायटीज आहेत, सालेम नावाची एक व्हरायटी आणि एक प्रगती नावाची दुसरी व्हरायटी आहे. अशा प्रकारचे हे 4 सीड्स बियाण्याचं सुद्धा आपण यावर्षीपासून मागच्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे आणि ते आपण कंटिन्यू करतो आहे. या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की इथे हा कृषी महोत्सव सुरू आहे. हे 3रं वर्ष आहे. एक 14 डिसेंबरपासनं 14 जानेवारीपर्यंत हा कृषी महोत्सव सुरू राहणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांची अगदी चांगला प्रतिसाद आहे. दररोज शेतकरी हजारोच्या संख्येने इथे येत आहे आणि प्रत्येक पिकावरचं डेमॉन्स्ट्रेशन असो, इथलं हायटेक प्लांट फॅक्टरी असो, जैन इरिगेशनचे मायक्रो इरिगेशनचे प्रॉडक्ट्स असो, फर्टिगेशनचे प्रॉडक्ट्स असो आणि त्याचं जे ॲप्लिकेशन आहे शेतावर, तुमच्या प्रत्येक क्रॉपवर, मसाल्याचे पिकं असो, केळी असो, डाळिंब असो, कॉटन असो, कापूस असो, आपलं तांदूळ असो, गहू असो, प्रत्येक पिकावर आपलं स्वीट ऑरेंज असो, संत्रा असो, आंबा असो, प्रत्येक पिकावर त्याचं सर्व डेमॉन्स्ट्रेशन आम्ही इथे उभारलेलं आहे. त्याचबरोबर ऊससुद्धा इथे आहे, ऊससुद्धा आपल्याला बघायला मिळेल. इथले जे काही पिकं आपल्या महाराष्ट्रामध्ये होतात किंवा किंबहुना बाहेरसुद्धा म्हणजे आपल्या इतर राज्यातसुद्धा होतात, त्याचे सर्व इथे क्रॉप डेमॉन्स्ट्रेशन आम्ही उभे केलेले आहेत. मी शेतकऱ्यांना सर्वांना असं आवाहन करेल की त्यांनी 14 जानेवारीपर्यंत इथं जास्तीत जास्त संख्येने इथे भेट द्यावी आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी. धन्यवाद.